ना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे मकर संक्रांत. तर गुळातला गोडवा ओठावर येऊ द्या आणि मनातला कडूपणा जाऊ द्या. हेच आहे संक्रांत साजरं करण्याचं कारण. कारण का तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हो की नाही? तर असंच आहे बघा, प्रत्येक सणाला काही ना काही महत्त्व आहे आणि ते का केलेलं आहे हे लोकांना माहिती आहे, परंतु लोक तशी वागत नाहीत, हो की नाही? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, नाही ना? म्हणजे माणसाने मनातला गोडवा किंवा मनात आपल्या एखाद्या काही गोष्ट असेल ती काढून टाकून आपण गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, हो ना? हेच सांगते सणवार. सणवार हे खूप चांगले असतात. एकमेकांसंगती आपण कसं राहावं, न बोलणाऱ्या लोकांनी पण ह्या दिवशी बोलणं चालू करावं, तिळगुळ द्यावं एकमेकाला आणि तिथून आपली नवीन सुरुवात करावी. म्हणून हा जानेवारी महिन्यातला, पौष महिन्यातला सण असतो हा मकर संक्रांत. पौष आहे का माघ आहे मला माहिती नाही, पण आहे काहीतरी मराठी महिना आहे वाटतं. तर आता जर माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि हे काय म्हणतात, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हे सर्वांना सांगायचं आहे. सण आहे, वर्षाचा पहिला सण आहे, हो की नाही?